ओके. आज शिवजयंती आणि आपण शिवजयंती साजरी करता करताच आज एक महत्त्वाचा क्षण आपल्यासाठी आहे आणि तो म्हणजे जे आपली फर्स्ट बॅच आता पास आउट झालेली आहे त्यांचा आज आपण सर्टिफिकेट देतोय. मला असं वाटतं की यापेक्षा सुंदर दिवस नाही. आणि जी आपली प्रेरणा आहे किंवा जे आपलं एक एनर्जी आहे, इन्स्पिरेशन आहे, ते म्हणजे आपले शिवछत्रपती. आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशीच आज आपण जे सर्टिफिकेशनचं वितरण करतोय, तर त्यामुळे हा दिवस आपल्या आयुष्यात नेहमीच यादगार असेल. आणि प्रत्येक शिवजयंतीला आपण आपलं आज जे सर्टिफिकेट मिळतंय कोर्सचं, तर ती एक एनर्जी आपण मानूयात. दरवर्षी कसं एज्युकेशन घेऊन 19 फेब्रुवारी साजरी करता येईल, तर त्यासाठी मी ह्या शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त एज्युकेशन घेण्यावरती बिलीव्ह करा, त्याला वेळ द्या आणि जितकं आपण शिकू तितकं आपल्याला पुढे जाता येईल. मगाशी सर बोलले त्याप्रमाणे की शिक्षणाने एक आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने आपण जे काही काम करतो, कार्य करतो, ते आणखी सुंदररीत्या आपल्याला करता येतं. तर सर्वप्रथम मी आज जी बॅच आपली पास आउट होऊन पुढे जाते त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज आपल्यात आत्ता जे आलेले नाही आहेत तर त्यांनाही आपण नंतर बोलावून त्या गोष्टी करूयात. परंतु सर्वप्रथम सौरभ पाटील यांना आपण बोलूयात की त्यांचा आता आपण सर्टिफिकेट देऊयात. आणि सौरभने 6 महिन्याचा कोर्स केला इथे, प्रोफेशनल फोटोग्राफी आर्ट कोर्स. आणि फक्त लॉकडाऊन आणि या कोरोनाच्या काळामध्ये 3 महिने एक्सटेंड झाले, 3 महिने झाले एक्सटेंड. तर ते आपण सर्व एकत्र आज सौरभ एका नवीन सुरुवात करणार आहे आणि 19 फेब्रुवारीला ती सुरुवात होते. याच्यापेक्षा आनंद काय. तर मी एकच चांगल्या शुभेच्छा देईन सौरभला की आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काहीतरी आपण आपलं एक वेगळं स्थान कसं निर्माण करू शकतो, ते आपल्या कलाकृतीने किंवा आपल्या कला कौशल्याने किंवा आपल्या कलात्मक दृष्टीने आपण स्वतःला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि ते पुढे घेऊन जाताना एक आपल्याला काळजी घ्यायची आहे की कॉमन बनून राहायचं नाहीये. आपल्याला छत्रपतींची प्रेरणा आहे, आपण महाराष्ट्रातले आहोत. आणि मला असं वाटतं की त्या ज्या महाराष्ट्राने जगाला एक उदाहरण दिलं, ज्या छत्रपतींनी जगामध्ये महाराष्ट्र म्हटलं की एक सुंदर राज्य म्हणून पाहिलं जातं, तर महाराष्ट्राकडे ओढा जास्त आहे सगळ्या गोष्टींचा. तर आज कुणाला सेटल व्हायचं असलं तरी विचार केला जातो की आपण महाराष्ट्रात सेटल होऊया. किती सुंदर गोष्ट आहे. हे महाराजांनी त्या काळात केलेलं खरं ते इतकं मोठं कार्य आहे की जे आज आपल्याला 350 वर्षानंतर सुद्धा एक प्राऊड फील करून देत आहे. आणि तेच फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये आपण आपलं कसं स्वराज्य निर्माण करू शकतो, आपण कसं आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करू शकतो. तर आपल्या फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये भरपूर सॅच्युरेशन आहे, खूप जास्त ओढा सगळ्यांचा फोटोग्राफर बनण्यातला आहे. तर ते करताना माझी एक जबाबदारी होती फोटो आर्टिव्ह म्हणून की फोटो आर्ट इनसाइड आउटसाइड, म्हणजे फोटोची जी एक कला आहे त्यातलं अंतर आणि बाह्य या दोन्ही गोष्टींना तुमच्या समोर ठेवावं. म्हणून बऱ्याचदा मी माझ्या पद्धतीने थोडंसं क्रिएटिव्ह गोष्टी करण्यावरती जास्त भर दिला. आणि सौरभने खूप छान त्याला रिस्पॉन्स केला नेहमीच. सौरभने सिन्सिअरली सगळ्या गोष्टी केल्या, तर त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर काही जर आवश्यकता असेल तर तू केव्हाही इथे लाईफ टाईम येऊ शकतोस. जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तू केव्हाही येऊन इथे राहू शकतोस. तर त्याच्यासाठी कुठल्या ऍडमिशनची गरज नाहीये. आता तू परिवारातला सदस्य आहे लाईफ टाईम. आणि तुझ्या एरियातला सर्वात टॉपचा एक सुंदर क्रिएटिव्ह काम करणारा छायाचित्रकार म्हणून तुझी ओळख बनावी, हीच मी एक इच्छा व्यक्त करतो. खूप खूप अभिनंदन. परफेक्ट. चल, खूप खूप शुभेच्छा. काय म्हणायचं तुला, काही बोलायचं? सर्वप्रथम सचिन सर, प्रियदर्शी मॅम सगळ्यांना थँक्यू. कारण एज्युकेशन त्यांच्याकडून घेतलं, क्रिएटिव्हिटी शिकली. तर सगळ्यात एक इफेक्टिव्ह म्हणलं तरी एक मी वेट लॉस हा सचिन सरांमुळे केलाय. कारण माझे घरचे परवा घरी गेल्यावर मला विचारलं एवढं अचानक कसं काय एवढं मनावर घेतला. मी सांगितलं आता सचिन सर बोलले तर म्हणतो ते त्यांचं ऐकलं, त्यामुळे ती गोष्ट होणार ते इम्प्लिमेंट केली.
सक्सेस झालं ते. म्हणजे कधीच कुठला लॉस व्हावा असं वाटत नाही, पण वेट लॉस व्हावा असं बाकी सगळं प्लस व्हावं पण वेट लॉस व्हावा. आणि कारण पोझिशनचा प्रॉब्लेम आला फोटोग्राफी जेव्हा सर फोटोग्राफर कसं थांबावं शिकवत होते तेव्हा एकदम गिल्ट फील वाटलं की आपण नाही थांबू पण ही प्रांजळपणे एवढं तू मान्य करतोय आणि ते फक्त ऍक्सेप्ट न करता तू त्याच्यावरती ऍप्लिकेशन केलं, अप्लाय केलं त्याला, तर तुझं खूप मनापासून सर्वात सुंदर गोष्ट बोललास उलट आज. आणि खूप शुभेच्छा तुला, हॅपी जर्नी आजच्या प्रवासासाठी पण आणि पूर्ण एका करिअरच्या आयुष्याच्या सगळ्याच प्रवासासाठी. नेहमी टच मध्ये संपर्कात आणि आपलेपणाने राहा. काही नवीन गोष्ट तुला जर माहित झाली तर आमच्यापर्यंत पोहोचव आणि जिथे जिथे फोटो आरटीओ घेऊन जाता येईल तिथे तू केव्हाही सांग, आपण नक्की सोबत मिळून तिथे जाऊया. चल, खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. ही पोझिशन कशी असायला पाहिजे त्या दरम्यान ती गोष्ट बोललो होतो आणि त्याने खरंच ती गोष्ट खूप छान मनावर घेतली. आपण नेक्स्ट बोलूयात प्रकाश कोलते सरांना. वेलकम. प्रकाश सरांचं जुनं नातं आहे आणि ते करत करत आजचा हा क्षण आलाय खरं तर. आणि प्राऊडली सांगेल की प्रकाश खूप सुंदर काम करतोय आणि विवाह फोटोज टीमचाही तो मेंबर आहेच. आता अजून पुढे नेक्स्ट करिअर मध्ये कंटिन्यू सोबत असणार आहे. आणि ऑफिशियली आज आपण हे करतोय, अदरवाईज कोर्सेस केव्हाच संपलेले आहेत बरेचसे, बट आपण ऑफिशियली आज ते सर्टिफिकेट देऊन अनाऊन्स करतोय. आणि खूप खूप शुभेच्छा प्रकाशला. असंच क्रिएटिव्ह काम अजून बहरत राहो आणि इतके छान बहर की तुम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळू देत, भरपूर पुरस्कार तुम्हाला मिळू देत. सौरभ, प्रकाश, श्री, समाधान सर, सगळ्यांना ती एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. शुभम सर. आणि त्यासाठी कॉम्पिटिशन्स मध्ये सहभागी व्हा, तुमची जी क्रिएटिव्हिटी ती जगासमोर मांडा त्या पद्धतीने. आणि जर कोणी तुमच्याकडे शिकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जरूर शिकवा. एक एक पाऊल त्याच्याकडे टाका, कारण आपल्या इथनं फोटो आरटीओ म्हटलं की आपण संकुचित विचारसरणीचे न मानणारे लोक आहेत. आपण थोडस जास्त ओपन माइंडने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो की आपल्याकडे आहे ते पुढच्यांना द्यावं, कारण आपल्याकडे ठेवून आपण काय करणार. जर याच्यामुळे आपल्या इंडस्ट्रीची उन्नती होणार असेल तर त्याच्यामध्ये आपला सहभाग नेहमी असायला पाहिजे. तुमच्या भागामध्ये फोटोग्राफी रिलेटेड कुठलीही ऍक्टिव्हिटी होत असेल तर जरूर सहभागी व्हा. आता मी शिकलोय, मला काय गरज, असं नाही. त्या ठिकाणी जर काही प्रशिक्षणाचं होत असेल, एखादं वर्कशॉप होत असेल तर प्रत्येकाकडनं एखादी गोष्ट शिकायला मिळेल, तिथे तिथे सहभागी व्हा. अलिप्तवादी राहू नका. इंडस्ट्रीमध्ये सहभागी राहाल तर खूप मजा येईल. तुमच्या स्थानिक असोसिएशनचे मेंबर बना तिथले आणि त्या मेंबरशिप घेऊन तुम्ही त्यांच्यामध्ये नेहमी संपर्कात राहा, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहा, आपलेपणाने राहा, तर आपली इंडस्ट्री चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहेत. त्याचसोबत वेडिंग फोटोग्राफर साठी सुरू झालेलं रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स अभियान 1 एप्रिलला एका सुंदर प्रोग्राम मार्फत काही सुंदर गोष्टी करणार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी व्हा. आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रकाश सर. खूप खूप अभिनंदन. काय बोलणार, नाही बोलणार. अजून एक आपल्या बेसिकली कोर्समध्ये ज्यावेळेस आपण वेडिंग फोटोग्राफीचा कोर्स घेतो तर ते वेडिंग फोटोग्राफी मी कोर्स वगैरे मानतच नाही. आता हे फॉर्मॅट्स आहेत सगळे आपल्याकडे एज्युकेशनल सिस्टम्सचे. कोर्स म्हणण्यापेक्षा मी एक्सपिरियन्स मानतो वेडिंग फोटोग्राफी आणि त्यातले संस्कार मानतो, मी त्यातले तत्व मानतो. तर ती तत्व मग आपण विवाह फोटोजच्या एक्सपिरियन्स मधनं देतो. आपल्याकडे अनेक उदाहरण. आता श्रीचं उदाहरण आहे की त्यांनी बऱ्यापैकी वेडिंगचा एक्सपिरियन्स घेतलाय सोबत आणि श्रीने चांगल्या पद्धतीने लीड केलंय. प्रकाश सरांना अनेक ठिकाणी पाठवलंय शूटसाठी आणि ते एक आर्टिस्ट म्हणून चांगला परफॉर्म करून आलेले आहेत खूप सुंदर त्याने. तर आपण 1 इयर मध्ये मग तिथे आपण 6 महिन्याचा वेडिंग फोटोग्राफीचा एक्सपिरियन्स म्हणून विवाह फोटोजचं तिथे आपण हे सर्टिफिकेट देतो. आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण एक स्टेप पुढे जातो, कारण आपल्याकडे एक्सपिरियन्स कोणी द्यायला तयार नाहीये. म्हणजे फक्त एक प्रोडक्शन झालं, बाबा स्टुडंट तयार झाले, मार्केटमध्ये गेले, परंतु नेक्स्ट काय, ते एक्सपिरियन्स दिला तर एक त्यांना इंडस्ट्रीमध्ये उभं राहताना सोपं जातं. त्यातले तुम्ही सगळे उदाहरणे आहात की तुम्ही आता स्वतःच्या असाइनमेंट्स घेताय, तुम्ही क्लायंटला डील त्यांच्यासोबत करतायत, क्लायंट्सला आउटपुट देतायत, फायनल शूट्स करतायत. मला आठवतं श्रीने किंवा प्रकाशने खूप आता शूट्स केले. ह्या सीझन पूर्ण पॅक आहात तुम्ही आणि एका स्कूलला यापेक्षा दुसरा आनंद नाही
की आपलं एज्युकेशन सुरू असतानाच जर आपण एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून पण इंडस्ट्रीमध्ये जात असेल आणि आपण खूप छान टीम वर्क करतायत, तर त्याच्यामुळे एक आम्हाला प्राऊड फील होतो. तर हे आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून पण आपण देतोय. खूप खूप अभिनंदन. Okay, ready? Same, sir. Sorry, sir. Thank you. चलो, खूप खूप अभिनंदन. येस सर, काय बोलाल सर आपण? ऑफिशियली आज हे झालंय. पहिलं तर सर ठीक आहे, ते मार्ग. पहिले तर सर तुमचा धन्यवाद की एवढी क्रिएटिव्ह इंडस्ट्री तुम्ही माहिती करून दिली आणि एवढं तुमच्यामध्ये एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये एक्सपिरियन्स द्यायला तुम्ही संधी दिली, त्यासाठी धन्यवाद सर. एवढंच बोलतो. थँक्यू थँक्यू सो मच. चलो नेक्स्ट. आज खरं तर आनंद पण होतो आणि नेहमी मी जास्त इमोशनल होतो की असं काय स्टुडंट्स आले आणि परत जाणार असतील. बट आता मजेदार गोष्ट आहे की बरेचसे सगळे सोबतच आहेत, इथेच शूट सुरू झालेले आहेत, त्यामुळे रोजची भेट होणारच आहे. फक्त ऑफिशियली अनाऊन्स करताना जरा त्रास असतोच तो, कारण एक वेगळं नातं तयार झालं असतं. समाधान गावडे सर, वेलकम. खूप शूट्स केले मी, सर्वात जास्त शूट सोबत केले समाधान सरांनी. सर्वात जास्त एक्सपिरियन्स घेतला. आय थिंक ऑन एन ॲव्हरेज 40 शूट सोबत केले असतील. खूप मोठा एक्सपिरियन्स घेतलाय. अपेक्षा खूप आहे आता आणि ते आहेत, कंटिन्यू बिझी आहेत शूट्समध्ये. स्टेप बाय स्टेप आणखी गोष्टी करतील. त्यांना स्टुडिओ सुरू करायचं आहे आणखी, आपल्याला तिथे पण इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. आणि एकच गोष्ट लक्षात घ्यायची की कॉमन नाही बनायचं आहे. मी परत परत तेच वाक्य बोलेन की काहीतरी वेगळं करायचं आपल्याला. आणि तुम्ही तर योग चांगले आहेत की इथे जवळच आहे पुण्यात आळंदीला, तर त्यामुळे आपण केव्हाही पाहिजे त्या गोष्टींमध्ये एकमेकाला बॅकिंग देऊ शकतो. शूट्स असतील किंवा काय असतील. तर खूप खूप शुभेच्छा. Sir, थोडंसं इकडे. Okay. एक्सपिरियन्स, सर्वात जास्त एक्सपिरियन्स. आपल्याकडे दिनेश सर आणि समाधान सर, म्हणजे यांनी सर्वात जास्त शूट्स केले. सचिन सर आणि प्रियदर्शी मॅडम दोघांनाही माझा मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी मला घडवण्यामध्ये फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठाच हात आहे माझ्या. तर सचिन सरांनी एक सामान्य माणसापासून क्रिएटिव्ह माणसापर्यंत कसं जायचं ते सचिन सरांकडून शिकलेलं आहे. सचिन सरांनी म्हणजे क्रिएटिव्हिटी सगळ्यात जास्त सचिन सरांनी शिकवलेली आहे. एकच सांगायचं म्हणजे बालगंधर्वला जे प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये जो काही मला फोटोग्राफीमध्ये जो सन्मान मिळाला पहिल्यांदा तो सचिन सरांमुळे मिळाला आहे. सचिन सरांचा धन्यवाद. ऑफिशियली सरांचं तुम्ही फोटो पाहणार की नक्की नंतर, कारण की नाणेगडची ट्रिप करा त्याच्यामुळे जास्त लक्षात राहिली की त्यांनी झाडांच्या फांद्यांमधनं किंवा झाडांमधनं बर्ड्स आणि अॅनिमल्सचे कसे शेप्स तयार. काल मी त्यांची आठवण काढली होती तुमच्या समोर, कालच आपण सेशन घेतलं त्यावेळी, की त्या गोष्टींकडे कसं पाहायचं, त्याला कलात्मक दृष्टीने कसं पाहायचं. आणि तुम्हाला वाटतं ते बालगंधर्वाला सर्वात जास्त त्याचा रिस्पॉन्स वेगळा होता. लहान मुलं येऊन पण अशी छान येते, त्यात पोपट दिसतोय त्यात ते. तर ही मजा आहे फोटोग्राफरची, आपण खूप आनंद देऊ शकतो. तर खूप खूप शुभेच्छा सर. शुभम शिंदे सर, वेलकम. क्या बात है. सुंदर काम करतायत नक्कीच सगळेच. आता ही एक बॅच अशी आहे की जे सगळेच आता एवढं काम करतायत की त्यांच्याकडे वेळ पण नाही. त्यातले बरेचसे आज हजर पण नाही आहेत, कारण ते आज पण शूटला आहे. आणि तुम्ही शूट्सला असावं, बिझी असावं, हेच खरं आमच्याकडून शुभेच्छा आहे. जास्तीत जास्त असाइनमेंट्स मिळाव्यात, तुमचा प्रोफाईल बिल्ड व्हावा आणि तुमचं ते सगळे स्वप्न बिल्ड व्हावीत. आणि त्यासाठीच आपण इतकी उठाठेव केली खरं तर. ही तुम्ही घरापासून एवढे दूर आलात
आणि शुभम शिंदे सर आता आपल्यासोबत फॅकल्टी म्हणून आहेतच. तर मला तोही प्राऊड कायम होतो की आपल्या इथले फॅकल्टी आपले स्टुडंट्स बनावेत, कारण ती वेगळी मजा असते. कारण तो एक कॉन्फिडन्स पण असतो की आपण जर तितकं दिलंय होप सो की जे आता शुभम सरांकडनं शिकतात ते सॅटिस्फाय असतील, त्यांना व्यवस्थित नॉलेज मिळत आहे. आणि त्याच्यासोबत शुभम सर आता तसे विभाग फोटोस टीम मध्ये पण कार्यरत असणारच आहेत. तर सर खूप खूप शुभेच्छा. Yes, ready? One more. Yes, smile please. आय थिंक सो ही आपली फर्स्ट इन्स्टिट्यूट असावी जिकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट दिला जातो. Yes, ready? Thank you. Yes. Task. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम काय बोलतो पण जसं म्हणजे समाधान सर जसं म्हटले की एक नॉर्मल व्यक्ती होता, त्याला कलाकार बनण्याची संधी दिली सचिन सरांनी. तर सेम मी पण तसाच आहे की थोडं पण संबंध नाही आर्ट इंडस्ट्रीचा. मग इथे येऊन भरपूर गोष्टी शिकलो आणि अजून पण शिकतोय सरांकडून. आणि ऍक्च्युली स्टँडअप आज असं अचानक पूर्ण म्हणजे प्लॅनिंग नव्हतं काय नव्हतं. तर भरपूर गोष्टी करायच्या होत्या, कारण की मेमरीज खूप आहे. म्हणजे भरपूर दिवस सोबत राहिलोय, त्याच्यामुळे मग असा स्टँडअप नाही आपण परत एक सर करणारच आपण. आज परत. ऍक्च्युली फक्त सौरभ साठी हा स्टँडअप आहे आणि हा स्टँडअप पण नाही, पण आजच्या काय योग आपण साधतोय की आज शिवजयंती आहे आणि त्यानिमित्त एक हा दिवस आपला नेहमी आयुष्यात एक वेगळं क्षण राहील. आणि बाकी आपले सगळे आले स्टुडंट्स की आपण तो करूयात प्रॉपर सेलिब्रेट करू. शेवटचं एकच म्हणत की जसं म्हणता की विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाले भाग्यवंत, तसं जयतीन झालं. चल ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. जास्तीत जास्त काम क्रिएटिव्ह व्हावं आपल्या हातून. श्रीनिवास बहिर वेलकम. बाकी आपल्याकडे आज प्रतीक देशमुख नाही आहेत, त्यांची आपण नेक्स्ट असल्यानंतर हे करूया. तर खूप खूप अभिनंदन परत एकदा. आणि श्रीने फर्स्ट आय थिंक 6 months झालेले असतानाच असाइनमेंट्स घेणं सुरू केलेलं होतं. आणि श्रीने त्यावेळी पण चांगला फॉर्मॅट तयार करून व्यवस्थित ॲग्रीमेंट्स क्लायंट सोबत वेडिंगचे तयार करून सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने केल्या होत्या. आणि सुरुवातीला ज्यावेळेस कोर्स सुरू झाला आणि श्रीने फर्स्ट काम बुक केलं, असाइनमेंट्स बुक केली, त्यावेळेस श्रीच्या बाबांचा फोन मला आला होता की श्रीची फीस तर ऑलमोस्ट वसूल झाली लगेच. तर मी त्यांना ऍक्च्युली मीटिंग मध्ये मी प्रत्येकाला सांगत असतो, पण ही गोष्ट प्रत्येक जण स्वतःवरती डिपेंड असतं, राईट. म्हणजे आपण असं करू शकत नाही की प्रत्येक जणच त्या टाईपने परफॉर्म करेल. आपल्याकडे तर रेशो खूप चांगला आहे. म्हणजे जर म्हणजे 10तले आपल्याकडे 8 स्टुडंट त्या टाईपने परफॉर्म करतायत, ही माझ्यासाठी प्राऊडफुल मोमेंट आहे की तुम्ही इतके कष्ट घेतायत, छान स्वतःला हे करतायत. आणि जे 2 करत नसतील तर त्याला जबाबदार ते स्वतः बनतायत. कारण मी मगाशी पण सांगितलं की आपण आयुष्यात स्वतःला पुढे घेऊन जाऊ शकतो. वाट पाहायची नाही की कोणीतरी येईल आपल्याला हात देईल आणि मग आपण पुढे घेऊन जाऊ. तर त्यातच श्रीने तसंच एक कौतुकास्पद काम केलं. सोबतच श्री माझा फर्स्ट स्टुडंट आहे सिनेमॅटिकचा, की जो सिनेमॅटिकचा क्लास कोर्सच नव्हता आपल्याकडे. आणि फक्त ऑपॉर्च्युनिटी देऊन त्याने मेहनत घेऊन तो स्वतः एक सिनेमॅटोग्राफर पण बनलाय आणि छान तो शूट करतोय आता. छान एक सुरुवात अशीच या सेशन्स मधनच झाली. श्रीला म्हटलं की तू व्हिडिओ शूट करू शकतोस का सिनेमॅटिक. तर त्यांनी नेहमी पॉझिटिव्ह आतापर्यंत आन्सर्स केलेले आहेत. त्यांनी कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हटलेलं नाही. मला कायम नेहमी आठवतं की श्रीला एखादी गोष्ट बोललो आणि तो बोलला नाही जमणार, कधीच झालं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये इतकी छान ती मॅच्युरिटी की तो कायम त्या गोष्टीला एक स्टेप घेतो आणि जातो. तर त्याप्रमाणे त्याने सिनेमॅटिकचा पण हो बोलला आणि सुरू केलं. त्याला म्हटलं आपल्याकडे गिम्बल आहे, मोजा एअर गिम्बल, तर मी तितका त्याचा यूज नाही करत, आपली टीम त्या अकॉर्डिंग करते. तर मोजा एअर गिम्बलचा यूज तू कर. त्याने त्याची माहिती घेतली, टेक्निकल माहिती घेतली, त्याचा यूज सुरू केला आणि खूप छान त्यामध्ये त्याने गोष्ट केली. आता त्याने स्वतःची किट घेताना मोजा एअर 2,
इयर क्रॉस 3 घेतलाय आणि खूप छान तो आता सिनेमाटोग्राफर म्हणून पण त्याला डिमांड आहे मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये. यापेक्षा सुंदर गोष्ट काय, आपली टीम खूप आपण नेहमी एक प्रोसेस केली आहे. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नक्कीच सांगेल की आपल्याला घडवायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण असली पाहिजे, दोन्ही साईडने रिस्पॉन्स असला पाहिजे. एकाच साईडने रिस्पॉन्स असेल तर नक्कीच ती मजा येत नाही. तुम्ही रिस्पॉन्स दिला म्हणून आपण 4 गोष्टी करू शकलो. आणि त्याचप्रमाणे आपलं स्वप्न नेहमी आपण ती प्रोसेसच करत आलोय स्वप्न म्हणण्यापेक्षा, की इथे फोटो आर्टिओ मध्ये जो येईल त्याला इथेच टीम मिळेल आणि इथेच टीम ती आहे आपल्याकडे. एकमेकाची टीम एकमेकाचा बॅकअप बनवून करायची आहे. आणि म्हणून श्री पण आता ज्यावेळेस तुम्हाला शूट्स असतात त्यावेळेस सिनेमाटोग्राफर म्हणून येतो, ते आपल्याला ब्रँड पुढे घेऊन जाताना एकमेकाला ती कॉपरेशन होतंय, मदत होते. आणि मी नेहमी इंडस्ट्रीत एक स्वप्न पाहतो, ते स्वप्न फोटो आर्टिओतूनच सुरुवात होती. ते म्हणजे फोटोग्राफरने नेहमी एकमेकासोबत राहावं, एकमेकाचा रिस्पेक्ट करावा, आपल्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट करावा. म्हणजे समाधान सरांचा चित्रक नावाचा ब्रँड आहे, तर श्रीचा आत्मस्वरूप नावाचा ब्रँड आहे. प्रकाश सरांचा प्रकाश कोलते नावाचा ब्रँड आहे. विवाह फोटोज आहे, तिकडे शुभ फोटोज आहे, किंवा अजून आपल्याकडे शुभारंभ आहे, सेलिब्रेशन आहे, नंतर प्रारंभ आहे. हे सगळे ब्रँड्स एकमेकांच्या शूट्स मध्ये सामावून घेतात, सहभागी होतात, एकमेकांसाठी ते एकमेकाला सर्व्हिस देतात. यापेक्षा सुंदर गोष्ट काय पाहिजे. आणि त्यावेळी ते प्रारंभ फोटोज मध्ये असतील तर प्रारंभाची टीम म्हणून काम करतात, आत्मस्वरूप मध्ये असतील तर आत्मस्वरूप म्हणून असतात, विवाह फोटोज मध्ये असतील तर विवाह फोटो, चित्रक मध्ये असतील तर चित्रक. तर ही जी सुंदर गोष्ट आहे ना, ही आपल्या इंडस्ट्रीला याची गरज आहे. आणि तेव्हा आपली इंडस्ट्री खूप सुंदर रिस्पेक्टफुली पुढे जाईल. तो खरा रिस्पेक्ट आपण एकमेकाला दिलेला. अदरवाईज संकुचितपणामध्ये किती दिवस आपण एकमेकाचं नुकसान करून घेणार आहे. तर ही फोटो आर्टिओची शिकवण आहे, मला असं वाटतं ती इंडस्ट्रीतली एक सर्वात सुंदर गोष्ट आहे, ती तुम्ही नेहमी आयुष्यभर जपावी आणि हेच नातं असंच वृद्धिंगत होत राहो. खूप खूप शुभेच्छा. सर्टिफिकेट एक्सपिरियन्स बाकी आपण हे करू, सेलिब्रेशन करूच, पण आज फक्त एक शिवजयंतीच्या निमित्ताने. खर तर माझ्या फोटोग्राफीतील सर्वस्व म्हणजे सर आहेत. आणि सगळे जसं म्हणले की साध्या माणसाला कलाकार बनवणं, त्यापैकी मी पण आहे. जेव्हा फोटो आर्टिओ मध्ये आलो होतो तेव्हा मी पण एक नॉर्मल म्हणजे एक सर्वसामान्यच होतो. फोटोग्राफीतलं काहीच माहित नव्हतं, मी पण माहित नव्हतं आणि पूर्णपणे फ्रेशर होतो. आणि सरांनी फक्त फोटोग्राफरच नाही तर सिनेमाटोग्राफर पण बनवलं. हा ट्रस्ट खूप मोठा आहे सर माझ्यासाठी. आणि जवळपास म्हणजे दिवाळीच्या नंतर काम सुरुवात झाली, तर आतापर्यंत 15+ कामं झाली असतील. म्हणजे पूर्ण डिसेंबर, नोव्हेंबर थोडा स्लॅक होता, बट डिसेंबर पूर्णपणे बुक होता. जानेवारीमध्ये मी थोडासा आजारी होतो आणि वेगळ्या कामामध्ये होतो थोडा. आणि बाकी फेब हा पूर्णपणे कंटिन्यू बुक आहे, म्हणजे एक दिवस पण टाइम नाहीये. आणि खूप चांगले शूट येतात आणि ह्यामध्ये 95% पेक्षा जास्त सगळे काम सिनेमॅटिक्स येतात. म्हणजे फोटोचे फक्त 3 काम केले. एक माझं स्वतःच होतं संक्रांतीचं, ते केलं. एक फ्रीलान्सिंग होतं आणि काल योगाने फोटोचं काम आलं. अरेंज होत नव्हतं कोणी, त्यामुळे तिथे फक्त 3 काम, बाकी सगळे सिनेमॅटिकचे होते. आणि हा म्हणजे आलो होतो फोटोग्राफर साठी, शिक्षण सगळं फोटोग्राफीचं सुरू होतं. बट कसं हे सगळं म्हणजे एक सिनेमॅटिक कडे गेलं हे मला सुद्धा कळलं नाही. आणि सरांनी ट्रस्ट ठेवला. मागे पण एकदा विषय निघाला होता की कमी वयात स्त्री जास्त मॅच्युअर आहे, त्याचं कारण त्याच्या वडिलाचा ट्रस्ट असावा त्याच्यावर. हे खूप म्हणजे 100% खरं वाक्य आहे.
आणि वडिलांनी माझ्या लाईफमध्ये नेहमी माझ्यावर ट्रस्ट ठेवला. त्यांनी कधीच असं हे नाही केलं की ही गोष्ट तू करू नाही शकत. म्हणजे त्यांनी जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या. म्हणजे मी त्या पार पाडेल नाही पाडेल हे पुढच्या गोष्टी राहिल्या, पण त्यांनी ते केलं. म्हणजे अशा वयात की ज्या वयात मुलांना 1000 रुपये पण देत नाहीत वडील, त्या वयात बॅग पकडवल्या पैशाच्या लाख लाख रुपये आणि जा बँकेत ठेवून ये. तर म्हणजे अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या लहानपणीच त्यांनी सुरुवात केली आणि मी म्हणतो त्यामुळे मॅच्युरिटी आली. मी म्हणतो तसंच सर तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवला आणि त्याच्यामुळे फोटोग्राफीतली मॅच्युरिटी माझी वाढत गेली. म्हणजे सुरुवातीचं मॅडमचं वर्कशॉप चांगला आठवतंय मला. सर म्हणाले की तू सिनेमॅटिक कर. त्या दिवशी फक्त एक व्हिडिओ नॉलेज होतं, म्हणजे काय FPS किती पाहिजे, शटर स्पीड, एक जनरल नॉलेज. काही आर्टिस्टिक एवढं काही नॉलेज नव्हतं. सरांनी फोटोग्राफीतलं जे नॉलेज होतं तेच, कंपोजिशन हे सगळं सेमच आहे, काही बदल नाहीये. आणि मी म्हणतो ती वाटत होतं होईल का नाही. वर्कशॉप आहे, मोठी गोष्ट आहे. जर तिथं आपण नाही आउटपुट देऊ शकलो तर ते पूर्ण मेमरीज आहेत. आपण जे काम करतो ते पूर्ण मेमरीजवर करतो आणि ते पूर्ण फेल होईल. पण सरनी तो विचार केला नाही माझ्या वडिलांसारखाच, की त्यांनी तो नाही केला. सरनी पण नाही केला की माझे मेमरीज हा व्यवस्थित कॅप्चर करेल का नाही. सर बिंदास म्हणे की एक करतो. माझ्यावर पण विश्वास नव्हता माझा, सरांनी ठेवला आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. सगळे 5-in-1 सर्व वर्कशॉपचं सरांनी जबाबदारी टाकली की सिनेमॅटिक कर. आणि नंतर एवढं होईल, एक दिवशी मेसेज आला सरांचा की 9-10 नोव्हेंबरला शूट आहे आणि तुला सिनेमॅटिक साठी यायचंय. विश्वास बसत नव्हता. हा खरंच मेसेज म्हणजे आलाय वेडिंग साठी. आणि मला असं वाटत होतं की एक जस्ट सरला बॅकअप म्हणून पाहिजे असेल, असिस्ट म्हणून. बट नंतर सरनी कन्फर्म केलं फोन लावून की सिनेमॅटिक तुलाच करायचंय. तर मी घाबरलो जरा की कसं काय करू शकतो, मी केलंच नाही. वेडिंगचं सिनेमॅटिक करायचं होतं, ते तर डायरेक्टली लाईफ टाईम मेमरीज आहे क्लायंटच्या. ते म्हणजे मी थोडस भीत होतो, पण सरनी तिथे पण तो विश्वास टाकला, तो ट्रस्ट केला आणि मी म्हणतो ते पण काम सक्सेसफुली झालं. तर तो ट्रस्ट मुळे त्या दिवशीपासून हा सगळा प्रवास सुरू झाला आणि सांगितलं की सर्व असाइनमेंट्स ह्या सिनेमॅटिकच्या येतात. तर तो ट्रस्ट मी म्हणतो सर तुम्ही नसता टाकला तर मी पुढे नसतो गेलो. मी बरेच जण मला म्हणत होते की वेडिंगचे काम कर. सगळे शुभम सर तर खूप दिवसापासून म्हणत, सगळे स्टुडंट, प्रकाश सर असतील, समाधान सर असतील, आपले सर्व, की सुरू कर, तू करतोय सिनेमॅटिक तर वेडिंग मध्ये पण आहे. पण मी घाबरत होतो याला, कारण पण तिथे तुमचं ट्रस्ट आणि तुमची आज्ञा होती, त्यामुळे मी तिथं नाही म्हणू शकत नव्हतो आणि मी ते केलं. सो तुम्ही जर तो ट्रस्ट त्या दिवशी नसतं टाकला तर मी आता असंच म्हणजे फोटोग्राफीच करत असतो, मल्टिपल काही माझ्याकडे नसतं. सो खूप खूप सर थँक्यू त्यासाठी. आणि येस मॅडम पण त्याच एक आईच्या भावनेने आपल्या सर्वांच्या मागे येतं आणि सर वडील. सो खूप खूप थँक्यू सर, थँक्यू सो मच. चला, हीच मजा खरं ट्रस्ट. तो ट्रस्ट पण तो ज्यावेळेस टाकला जातो तर त्याला पुरेपूर उतरावं लागतं आणि ते श्री उतरला. मजेदार गोष्ट फक्त एक सांगतोय मी की श्रीकडे माझ्याकडे त्यावेळेला Z6 कॅमेरा निकॉन, आणि आम्ही म्हटलं निकॉन Z6नेच आपण सिनेमॅटिक करू. मला बऱ्याचदा कधी कधी असं वाटतं की का आपण अडकतो काही गोष्टींमध्ये की याने ही गोष्ट होऊ शकेल की नाही. आणि आजही श्री Z6ने शूट्स करतोय आणि त्याला ज्या वेडिंगचं गोष्ट बोललो मी, तुम्ही बरेचसे एक्सपेरिमेंट्स असे करत असतो की जिथे मी स्वतः असल्यानंतर काही एक वेगळा विश्वास मला असतो की काही प्रॉब्लेम नाही, आपण लढूयात. कारण छत्रपतींचे मावळे आहेत आपण, तर लढण्याची तर ती आपली गुण येतो आपल्या मध्ये. तर त्याच्याप्रमाणे आपण एक चांगल्या गोष्टीसाठी जर प्रयत्न करतो तर चांगलंच होणार. आणि खरंच ते शूट इतकं सुंदर आहे. तर त्या शूट्स नंतर उलट मला पण विवाह फोटोज म्हणून एक वेगळी एनर्जी मिळाली की आपण अशा टाईपचे शूट्स आपण करूयात आता. आणि आपलीच ही जर टीम असेल, आपल्या संस्कारात तयार झाली, तर काही आपल्याला आउटपुट द्यायला सोपं होईल. तर निकॉन Z6ने आपण सिनेमॅटिक करतोय, केलाय. कारण फायनल आउटपुट खूप महत्वाचं आहे. आपण कुठला कॅमेरा वापरला याच्यापेक्षा त्या कॅमेरा पाठीमागचा कलाकार कोण आहे आणि तो कशा पद्धतीने तिथे शूट करतोय, तर हे एक
थोडे काही गैरसमज असतात आपल्यामध्ये, ते निघून जाण्यासाठी फक्त मी हे बोलतो की प्रत्येक कंपनी बेस्ट प्रॉडक्टच देते. यूज करण्याच्या कोणत्या हातात तो कॅमेरा जातोय, काही जण चुकीच्या गोष्टीसाठी वापर करतील, गलिच्छ गोष्टी करतील, पण आपण जर चांगल्या दृष्टीने सौंदर्याने गोष्ट करतोय तर त्यातून नक्कीच चांगलं आउटपुट येतं. तर खूप खूप शुभेच्छा. एक शेवटची गोष्ट सांगतो मी. ट्रस्ट बाबत जे दोघांना पण सांगितलं, वडील आणि सर, पण ज्या दिवशी मी इथे इन्क्वायरीसाठी आलो होतो, जून मध्ये 12 जुलै, खूप चांगली डेट आठवते मला, आणि मॅनेजर होते आमच्या सोबत, जे आमच्या बिझनेसचे मॅनेजर आहेत, कानडे मामा म्हणून. ते आम्ही मीटिंग केली 1-1.5 तास आणि खाली आलो, विवाह फोटोच्या खाली आलो. ते म्हणाले की ऍक्च्युली त्यांना माहित नाही, फोटोग्राफीतलं काहीच त्यांना पण माहित नाही. ते म्हणाले, श्री, जर तुला कोर्स करायचा आहे तू ह्या सरांकडूनच कर. म्हणलं, का, असं का वाटतंय तुम्हाला? तर ते म्हणाले की ह्या सरांमध्ये मला काका दिसत आहेत, म्हणजे माझे वडील, माझ्या वडिलांना सगळे काका म्हणतात. तर त्यांचं ऑब्झर्वेशन होतं ते 1.5 तासातलं. नंतर मी त्या दिवसापासून ऑब्झर्वेशन करायला लागलो की असं म्हणताय ते, सो खरंच आहे का? तर ऍक्च्युली खरंच आहे ते. आणि खरंच माझे दुसरे वडील, मी असंच यांना वडील मानत नाहीये, सो खरंच माझे दुसरे वडीलच आहे ते. आणि तसंच पूर्ण, म्हणजे त्यांचा स्वभाव असेल काय, हे पूर्ण माझ्यावर विश्वास टाकणं असेल, माझ्यावर प्रेम असेल, ओरडणं असेल, तर सगळं काही सेम आहे. एवढंच नाही तर इकडे करोना सरांना झालं, तिकडे वडिलांना पण झाला. तर पूर्णपणे सेम आहे. तर मी म्हणतो खरंच फोटोग्राफीतले वडील आहेत. तर थँक्यू सो मच सर, थँक्यू. थँक्यू सो मच. सो आजचा मी म्हटलं नाही की आनंद जितका होतो ना तितकंच इमोशन्स पण असतात. तर तीच मजा आहे, कारण इमोशन्स असतील तरच आपण कलाकार, कारण कलाकारामध्ये संवेदना असतात, कलाकार संवेदनशील असतो. तर त्याच्यामुळे तो, आणि स्पेशल डेज असतात. म्हणजे हे अचानक एखादी गोष्ट आपण काल विचार केला नाही आज करूयात, तर बऱ्याच गोष्टी अशा कराव्या लागतात, कारण ती एक वेगळी मजा पण असते आणि ते करायचं असतं आपल्याला. तर मी तुम्हाला काल एक फोटो दाखवला, मी त्याच्यावरती एक पोस्ट छान लिहिली आहे. छान म्हणण्यापेक्षा तिला मी छान यासाठी म्हणतो की खरंच तर सगळं छानच मानून चालायला पाहिजे. आपल्यात एखादा व्यक्ती असतो आणि तिथे गेल्यानंतर ते जे काही अंत्यविधीचा कार्यक्रम असतो, त्या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये पण मी फोटोशूट केलं, म्हणजे मोबाईलने. आणि त्याचा काल तुम्हाला एक फोटो दाखवला मी. तो फोटो मी ऍक्च्युली कालच पोस्ट करणार होतो, शक्यतो तो आता उद्या किंवा परवा कधीतरी पाहूयात करेल मी. त्याच्यावर लिहिलंय, तर आवर्जून वेळ काढून तुम्ही वाचतात सगळं, पण त्यावेळेस वाचा एक्झॅक्ट काय गोष्टी आहेत. तर जीवन आणि आयुष्य आणि त्याचा एक प्रवास असतो, आणि माणूस एवढा माणसामध्ये काय, म्हणून आपण एक काय वेगळ्या ईश्वराने बनवून पाठवलंय. तर माणूस जाताना पण त्याचे काही असे, म्हणजे त्या शेवटच्या त्या विधींमधनं सुद्धा त्याचे तो इम्प्रेशन्स ठेवून जात असतो. तर ते इम्प्रेशन्स कसे ठेवले जातात, जे मला माझ्या नजरेत दिसले ते मी तिथे मांडले. आणि ते सांगायचा उद्देश फक्त हाच की आपण जसं शिवजयंती साजरी करतो आज 350 वर्षानंतर सुद्धा तीच एनर्जी, तीच ऊर्जा आणि मनात, म्हणजे अंगात संचारून निघताय काहीतरी चांगलं करण्याची जे गोष्टी मिळतात. तर आर्टिस्ट तो स्कोप प्रत्येक ठिकाणी घेतो. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यात राहत नाही तरी सुद्धा ते त्या प्रक्रियेतून सुद्धा त्याला काहीतरी मांडायचं असतं. आणि हेच आयुष्य आहे, हे जीवन आहे. आपण भेटलो हे फक्त फॉर्मॅलिटी नाहीये, तर काहीतरी योग असतात, कधी कुठेतरी काहीतरी याचे प्लॅनिंग केले गेलेले आहेत. आणि ते प्लॅनिंग्स म्हणूनच आपण एकमेकाला भेटलो. अदरवाईज इतक्या मोठ्या जगात आपणच का भेटलो, आणि आपल्यालाच एकमेकाला वेळ का देता आला, आपणच ह्या गोष्टीने का गेलो, त्याचंच एक सुंदर उदाहरण म्हणजे आजचा हा दिवस. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. आणि इतकं छान नाव कमवा की त्याचा जेव्हा त्याच्या वेव्ज आमच्यापर्यंत पोहोचत राहो, त्याचे कंप आमच्यापर्यंत पोहोचत राहो. इतकं सुंदर काम तुम्ही करत राहा. पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करू आपण, आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.